बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नांदेड जिल्हा मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाचा आढावा घेण्यासाठी तेलंगणातील JAC संघटनाचे अध्यक्ष, उस्मानिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते कोदंडराम सर यांनी आज प्रत्यक्षात लेंडी धरणावर येऊन लेंडी धरणाची पाहणी केली असता त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश देसाई हसनाळकर हे लेंडी धरणाची संपूर्ण माहिती देण्यास उपस्थित होते। तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यांना सुफलाम सुजला करणाऱ्या आंतरराष्ट्रीय लेंडी प्रकल्पाच्या कामास राज्यकर्त्यांनी सतत दुर्लक्ष केले असून धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या योग्य न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्याचे प्रमुखांनी यात समन्वय साधून धरणाचे काम लवकरात लवकर व पुनर्रचनाचे प्रश्न सोडून नागरिकांना राहण्यासारखी सुखी आनंदी जीवन जगण्यासारखे नागरिक सुविधा लवकरात लवकर पूर्तता करून देणे आवश्यक आहे असे मत तेलंगणाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक प्राध्यापक कोदंडराम सर यांनी प्रत्यक्षात लेंडी धरणावर उपस्थित होऊन आपले मत व्यक्त केले व लेंडी धरणाचे पाळू व कट्ट्याचे अवस्था पाहून दुर्दैवी हा लेंडी प्रकल्प दिसत आहे असे मत व्यक्त केले व ज्येष्ठ पत्रकार हसनाळकर देसाई यांनी संपूर्ण 12 गावातील नागरिकांची व्यथा व दुर्दैवी अवस्था, शेतकऱ्यांची बेरोजगार तरुण पिढीची व पुनर्वसनाची अवस्था सविस्तर मांडली व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर विवेक तिडके सर यांनी पूर्ण लेंडी धरणाविषयी माहिती तेलंगणातील प्राध्यापक सरांना दिली। रखडलेला पुनर्वसन व सुधारित कायद्याप्रमाणे मावेजा या दोन महत्त्वाच्या बाबीसाठी धरणाचे काम ठप्प झाले आहे असा त्यांनी निकष काढला व NCN न्यूज टीव्हीने वेळोवेळी लेंडी धरणाबद्दल बातमी प्रसारित केल्यामुळे आम्हाला सुद्धा माहिती मिळत असल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो असे कोदंडराम सर यांनी NCNला शुभेच्छा दिले व त्यांच्यासोबत तेलंगणातून त्यांचे सहकार्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे लेंडी धरण आहे हा 35 वर्षापासून या ठिकाणी रखडलेला आहे। 1986 ला या ठिकाणी भूमिपूजन झाला होता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यमान नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खूप वेळेस येऊन नुसतं आश्वासन देऊन गेलेले आहे, परंतु आत्तापर्यंत ह्या 12 गावचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। आज आपण पाहू शकता आमच्यासोबत तेलंगणाचे JAC संघटना तेलंगणाने ह्याचा संघर्ष करून त्याला वेगळं करण्यामध्ये खूप मोठा रोल होता ह्यांचा आणि ते आमच्यासोबत प्राध्यापक उस्मानिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सर आज आमच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांनी स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी लेंडी धरणाची पाहणी करण्यासाठी उपस्थित झालेत आणि काय याचा हेतू आहे आणि कशामुळे लेंडी प्रकल्प होत नाही पूर्ण त्याचा आढावा घेण्यासाठी ते आज आपण पाहू शकता हसनाळकर देशी सोबत उपस्थित झालेले आहेत आणि आज जाणून घ्या की त्यांना इथपर्यंत येण्यासाठी आणि याच्या पुढचं काय पाऊल उचलणार आहेत ते जाणून घ्या। सर, आप यहाँ पे जो आए इसका उद्देश्य क्या है और आप यहाँ पे आके जो पाहनी कर रहे इसके बारे में आप तेलंगाना सरकार को क्या बताना चाहते हैं? हम ये बहुत सालों से इसका नाम तो सुनते रहे। PV नरसिम्हा राव साहब तब चीफ मिनिस्टर था, तब इसका पानी के डिस्ट्रीब्यूशन के लिए एक एग्रीमेंट हुआ था। उस एग्रीमेंट के बाद जब NT रामाराव था तो इसका उद्घाटन भी हुआ। फिर बाद में 1987 में काम शुरू हुआ, लेकिन अब तक ये पूरा नहीं हुआ। अभी यहाँ का जो इंजीनियर साहब से पूछे तो वो लोग ये साफ बताया 1 साल में काम ख़त्म कर सकते हैं, लेकिन यहाँ जो ज़मीन खोते हैं गांव यहाँ का जो इसमें डूब जाते हैं उन गाँवों को भी इधर एक काफ़ी अच्छा तरीके से उनको भी नुकसान की कंपेंसेशन भी मिलना चाहिए। वो कंपेंसेशन की वजह से उसके बारे में तय नहीं किए कोई सरकार ने, तो अगर कंपेंसेशन की इश्यू को लेकर के जल्दी से जल्दी कुछ सुझाव मिला तो ये काम आगे बढ़ सकता है। तो हम ये चाहते हैं तेलंगाना सरकार भी थोड़ा दिलचस्पी लेना, क्योंकि पूरा पिछड़े इलाकों में पानी आने वाले हैं, इधर महाराष्ट्र में और उधर तेलंगाना में भी। तो ऐसे इलाकों को अगर पानी मिलना है तो ये प्रोजेक्ट जल्दी ख़त्म होना, लेकिन ख़त्म करना अगर ज़रूरी है इसमें तो हमें कोई डाउट नहीं है, लेकिन इसको ख़त्म करने के लिए सबसे पहले यहाँ की जो
लैंड लूजर्स है उनके साथ बैठकर बातचीत के ज़रिए इसको ख़त्म करके प्रोजेक्ट जल्द से जल्द ख़त्म करना। 1 साल में पूरा हो सकता है ये काम, अगर पूरा दिलचस्पी से पूरा दिल लगा के अगर काम किया। तो हम ये देखकर हमारा तेलंगाना में जो सरकार आया, कांग्रेस का सरकार, हमें भी मदद दिए, जीत के लिए हम भी पूरा कोशिश किए। तो हमें उम्मीद है वो लोगों से बातचीत करने का मौका भी है, जाके मिल सकते। पिछले सरकार में ऐसा कोई मौका ही नहीं दिए, कोई मिनिस्टर से बात करने के लिए कोई रास्ता ही नहीं था। लेकिन अब तो मिल सकते, बात कर सकते। तो हम जाके उन लोगों से, उन लोगों को नज़र में ये सारी हमने जो देखा वो समझाएंगे। नहीं, आप बोल रहे हैं कि कांग्रेस सरकार सत्ता में आने की वजह से आपको ऐसा लग रहा है कि यहाँ का काम वो थोड़ा सा प्रगति पथ पे करेंगे। हाँ। लेकिन महाराष्ट्र में तो 2014 के पहले कांग्रेस सरकार ही थी, लेकिन आज तक इसका दुर्लक्ष्य हुआ। फिर आज जब केसीआर सरकार थी वहाँ पे, उसके बाद भी दुर्लक्ष्य हुआ। तो आपको कैसे उम्मीद है कि कांग्रेस सरकार यहाँ पे कुछ नया करके देगी? अभी ऐसा है कि थोड़ा सिंचाई को आगे बढ़ाने के लिए सरकार कोशिश कर रही, हर कदम आगे बढ़ रहा सरकार के तरफ से। तो ये काम पे थोड़ा हमारी उम्मीद है। तो थोड़ा नज़र ये वो सरकार भी इस काम के ऊपर भी सोचेंगे, थोड़ा आगे बढ़ाने के लिए कोशिश कर रहे। अभी तो उत्सुकता ज़्यादा है वो सरकार में, काम आगे करने बढ़ाने के लिए, तरक्की के रास्ते में तेलंगाना को आगे ले जाने के लिए, प्रगति ले आने के लिए वो लोग काफ़ी दिलचस्पी लगा के काम कर रहे। तो हमें ये उम्मीद है ये इसके ऊपर भी वो लोग कुछ इंटरेस्ट दिखाएंगे। केसीआर साहब के जो राज्य में कालेश्वरम जो डैम था वो प्रोजेक्ट पूरा कंप्लीट हो गया, इसके बराबर का ही था, लेकिन ये अभी तक वैसे ही है। तो अभी वो क्या हुआ, गए सरकार ने जहाँ कॉन्ट्रैक्टर्स की दिलचस्पी है वो प्रोजेक्ट्स को जल्दी किए, वो प्रोजेक्ट्स के ऊपर ही काम हुआ। बाकी जो प्रोजेक्ट्स था उसके लिए ज़्यादा पैसे की ज़रूरत भी नहीं थी, लेकिन वो काम पूरा रुक गए। यहाँ पे भी कॉन्ट्रैक्टर की बहुत दिलचस्पी है कि काम जल्द से जल्द हो, लेकिन राजकीय लोगों की वजह से नहीं हो रहा। जो यहाँ के शेतकरी जो लोग रहते हैं, जो कृषि प्रधान लोग रहते हैं, उनको पूरा जो अनुदान रहता है, जो बैलेंस रहता है, उनको पूरा मुआवजा पूरा नहीं मिलने की वजह से ये लेंडी प्रकल्प ऊपर का ऊपर ऐसा रखड़ते जा रहा है। हाँ, आप सही बताए, किसानों को नुकसान होगा तो रोकेगा। कहीं पे भी यही हम देखते हैं हिंदुस्तान में, लोगों में, किसानों में, खासकर उन लोगों का भी काफ़ी मुआवजा जो जस्ट कंपेंसेशन जो डिमांड है वो उसको पूरा करना सरकार का जिम्मेदारी रहता। दोनों सरकार मिलकर किसान से बात करना, जो मुआवजा मांगते हैं पूरा बातचीत के दौरान उसको हल करना, ये पूरा सरकार के ऊपर ही रहता। अब गए 10 साल जो नहीं हुआ, अब कैसा होता, ये प्रश्न आपने जो पूछा वो सही प्रश्न है। मेरे ख्याल में गए सरकार ने सिर्फ पूरा उसका नज़र कालेश्वरम के ऊपर ही थे, बाकी जो प्रोजेक्ट्स है उसके ऊपर उन्हें कोई इंटरेस्ट नहीं ली। अब खासकर एक प्रोजेक्ट की जिक्र कर सकता हूँ मैं, पूरा अगर तेलंगाना जितने भी पेंडिंग प्रोजेक्ट्स है पूरा करने के लिए 1 लाख करोड़ से भी कम अमाउंट मिले तो पूरा कालेश्वरम भी ख़त्म होता था। लेकिन रीडिज़ाइनिंग के वजह से कालेश्वरम प्रोजेक्ट पूरा उसका जो 40 करोड़ में होने वाला था वो 1,25,00,000 करोड़ तक उसका दाम बढ़ गए। तो ये इसी के वजह से बाकी प्रोजेक्ट पेंडिंग में रह गए और पूरा उसका जो खर्चा है सिर्फ कालेश्वरम के ऊपर लगाए। तो ये गलती था वो सरकार का। ये भी 55 कोटी का डैम था, 2200 कोटी को भी आके इसका अभी पूरा काम नहीं हुआ। हाँ हुआ, तो इसीलिए हम एक साफ तो है अभी कि इसको अभी भी ख़त्म करने के लिए कोशिश कर सकते, फ़ायदा है इसीलिए तो ख़त्म करने के लिए कोशिश करना। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात तेलंगणा आणि महाराष्ट्र संयुक्त विद्यमानाने होऊ घातलेला हा लेंडी प्रकल्प आहे आणि लेंडी धरणावर आम्ही आज त्यांच्या दारापाशी उपस्थित आहोत। कशा पद्धतीने ह्याचं अर्धवट काम झालेलं आहे आणि लेंडी धरण हा 35 वर्षापासून रखडत चाललेला हा विषय फार मोठा प्रश्न आहे आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी साखळी उपोषण 64 ते 65 दिवसापासून लेंडी धरणावर चालू आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथली प्रत्यक्ष तुम्हाला
पाहणी करून दाखवून देणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी एकूण किती दार आहेत आणि किती क्षेत्रफळ पाण्यामध्ये जाणार आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी अर्धवट काम झालेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी एकूण 14 दारांचा हा धरण आहे। 14 दारांपैकी 10 दार कंप्लीट झालेले आहेत आणि 4 दार उर्वरित या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत। आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही लेंडी नदी आहे आणि ही लेंडी नदी फार मोठी आणि सुंदर नदी होती आणि त्याच्यावर हा लेंडी धरणाचा काम करण्यात येत होता। आणि आपण पाहू शकता 1986ला या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे, परंतु आत्तापर्यंत 2024 या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जानेवारीचा महिना आहे तरी पण आत्तापर्यंत हा प्रलंबित पडलेला प्रश्न आहे लेंडी धरणाचा। आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता अशा पद्धतीनं हा अर्धावट पूर्ण काम लेंडी धरणाचं या ठिकाणी राहिलेलं आहे। या ठिकाणी अनेक विद्यमान राजकीय नेता, आमदार, खासदार येऊन गेलेले आहेत, परंतु आत्तापर्यंत ह्या 12 गावाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। जे 12 गाव बुडी क्षेत्रात गेलेले आहेत आणि त्या गावांचं पुनर्वसन आगापर्यंत झालेलं नाही आणि त्यांचे सोयीसुविधा, नागरिक सुविधा हे पूर्तता करण्यात आलेले नाही। अनेक वेळा अनेक ठिकाणचे या ठिकाणी दिग्गज नेते, कार्यकर्ते येऊन या साखळी उपोषणाला पाठिंबा सुद्धा देत आहेत। आणि पाहू शकते आपण संघर्ष समिती या ठिकाणी संघर्ष करत आहे आणि आपण 64 दिवसापासून साखळी उपोषण या ठिकाणी 12 गावचे नागरिक करत आहेत। आणि हा संपूर्ण परिसर आम्ही आपल्याला आमच्या पाठीमागून दाखवून देत होतो की कशा पद्धतीनं ह्या ठिकाणचा परिसर आहे। आणि एकूण 14 दारांचा हा धरण 10 दार कंप्लीट करून 4 दारं उर्वरित बाकी राहिलेले आहेत आणि अर्धवट हे दारं राहिलेले आहेत। आणि अनेक प्रश्न जे लेंडी धरणात जाणाऱ्या नागरिकांचे उपस्थित झालेले ते प्रश्न आत्तापर्यंत मार्गी लागत नसल्यामुळे हा लेंडी धरण वरच्यावरी रखडत चाललेला आहे। हे 55 कोटीचा धरण 2200 कोटीवर येऊन टेकलेला आहे, तरी परंतु आत्तापर्यंत हे पूर्तता शासनाने केलेली नाही। आणि अनेक प्रश्न आहेत जे लेंडी धरणात जाणाऱ्या नागरिकांचे उपस्थित झाले आहेत ते पूर्तता करत नसल्यामुळे हा प्रलंबित प्रश्न पडत चाललेला आहे। हे जुने गाव आपण पाहू शकता, ह्या ठिकाणी पहिला गाव, हा पहिला टप्पा रावण गाव आहे, ते या ठिकाणी कोण्याही पद्धतीचा विकास जुन्या गावात पण नाही आणि नवीन पुनर्वसन ज्या ठिकाणी देण्यात आले त्या ठिकाणी सुद्धा नाही। हे जुनं गाव संपूर्ण झाडीमध्ये झाकून गेलेलं आहे। ह्या ठिकाणी पाण्याची, लाईटची सोय कमी आहे आणि रोड तर अजिबात या ठिकाणी झालेलं नाही 1986 पासून। तशाच आदिवासीच्या पलीकडचं जीवन इथले नागरिक जगत आहेत। इकडे ह्या बाजूला पाहू शकता हसनाळ असा गाव आहे, इकडे मारजवाडी, भाटापूर असे अनेक ज्या जवळ लगातचे गाव आहेत त्या ठिकाणी असे पाली मारून राहण्याचा या लोकांना प्रसंग आलेला आहे। मोठा संघर्ष करून सुद्धा या संघर्षाला आतापर्यंत यश आलेलं नाही। यश केव्हा येणार आहे याची आपुलतेने वाट संपूर्ण लेंडी धरणात जाणारे नागरिक पाहत आहेत। आणि आम्ही आज आपल्याला हे लेंडी धरणाच्या दारावर कशा पद्धतीनं दारांचं काम अर्धवट राहिलेलं आणि हे पाळू किती % झालेली आहे ते सुद्धा दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आलेले